नमस्कार मित्रांनो, तर आपण 3 जानेवारी हा दिवस का साजरा करतो याबद्दल माहिती ऐकूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि अशा व्हिडिओसाठी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला तर आपण 5 सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो। त्याचप्रमाणे 3 जानेवारी हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस राष्ट्रीय पातळीवर शिक्षण देणे या नावाने ओळखला जातो। हा शिक्षण दिन फक्त एकच दिवस साजरा करू नये थांबते। शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील प्रत्येक घटक शिक्षण प्रवाही देण्यासाठी प्रयत्न करतो। प्रत्येक सुशिक्षित नागरिकांना ते कर्तव्य आहे। महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाचे क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे। त्यांनी स्त्रिया शत्रू अर्थशत्रूसाठी शिक्षणाचे कावडा प्रथमच उघडून दिलेला आहे। त्यामुळे आजही स्त्रियांना सर्व क्षेत्रात निरंतरही प्रगती केलेली दिसून येते। 1882 मध्ये प्राथमिक शिक्षण संयुक्त असावे असे इंग्रजी सरकारने कामापुढे महात्मा ज्योतिराव फुले आपल्या विचाराचे स्पष्ट मांडले होते। पुढे हाच विचार धक्का पकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील संविधानातील प्राथमिक शिक्षण संयुक्त व मोफत असावे या विचारात भारतातील संविधानात अंतर्भूत केले। 21व्या शतकातही जगभर स्त्रियांना होणारा आव्हान अत्याचार या गोष्टीचा मानवासाठी आहे। सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी प्रेरणातून संपूर्ण स्त्रिया मुक्त होऊ अवस्थेत केले। देशातील नव्हे तर जगभरातील शिक्षणातून प्रभातून सदार आणि सदारामुळे शांतता प्रसारासाठी होणारे मदत होऊ। संघर्ष टाळून परंपरांची धर्म जातीबद्दल सोडून देऊ आदर केला तरच सामाजिक क्षेत्रात विकास होऊ शकतो। स्त्री ह्या अवलंबून नसू आपलंच आहे या स्त्रियांच्या आपल्या कर्तव्य सुद्धा शिकले म्हणजेच सामाजिक शिक्षणात होते। आपल्याकडे एक म्हणजेच प्रचलित आहे ज्याच्या हातून पातळीचे दोर ते जगातील उद्दोर। अशा महिला आमदार, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, शिक्षक, प्राथमिक विद्यापीठात सरपंच इत्यादी विविध पदावर त्यांनी आपले कर्तव्य ठास उमटवलेले आहे। अशा सर्वश्रेष्ठ शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते। अशा काळात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील शिक्षणामध्ये मोठी क्रांती घडून आली। अज्ञान अंधकार पडले। सावित्रीबाईंचे कार्य आणि 21व्या शतकातील सर्व मनोभाव आपल्याला नमस्कार।